नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, इंडियन रेल्वेकडून नुकतीच असिस्टंट लोको पायलटची एक जाहिरात काढण्यात आली आणि ही जाहिरात 2018 नंतर आलेली होती. म्हणजे जवळपास 5-6 वर्षानंतर या रेल्वेच्या जाहिराती येतात. तर जेव्हा ती असिस्टंट लोको पायलटची जाहिरात काढण्यात आली होती तर 5696 पदाची ती वॅकन्सीज होती. पण मुलांनी इथंच आवाज उठवला, कारण जेव्हा लोको पायलटच्या वॅकन्सीज येतात ना तर 15-20 हजारापर्यंत वॅकन्सीज येतात. मग ह्या वॅकन्सीज ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस वॅकन्सीज खूप कमी होत्या, राईट. मग आवाज जास्त उठवल्यामुळे गव्हर्नमेंट थोडंसं जागं झालं आणि काहीतरी त्याच्यावर सारवासारवी करण्याचा एक प्रयत्न चालू झाला. याच्यातूनच त्यांनी लगेच हे अनाऊन्स करून टाकलं की आम्ही टेक्निशियनची सुद्धा 9000 पदांची वॅकन्सीज घेऊन येतोय, राईट. तर ही पूर्ण वॅकन्सीज काय असणार आहे, कशी आहे, हे सर्व आपण आज या व्हिडिओद्वारे मी तुमच्या पुढे घेऊन येतोय. तर चला मित्रो, आपण हा व्हिडिओ पूर्ण करू. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण बऱ्याचशा आता जाहिराती येत आहेत त्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाणार आहे. तत्पूर्वी जे असिस्टंट लोको पायलटची जाहिरात आलेली होती त्यासाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे असिस्टंट लोको पायलटसाठी. त्याचे बरेचसे व्हिडिओ सुद्धा मी घेऊन आलो. ही रेकॉर्डेड बॅच आहे. सीबीटी 1 फक्त 999 रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला आणि पूर्ण सीबीटी 1 सीबीटी 2 क्वालिफाईंग पेपर हे सर्व काही 1999 रुपयामध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. तर याचा नक्की वापर करा. या सर्व गोष्टी तुमच्यासाठी आहेत. सर्व व्यवस्थितपणे तुमच्या असिस्टंट लोको पायलटच्या सिलेबसला धरूनच शिकवलं गेलेलं आहे. तर मित्रो, सर्वप्रथम नोटीस काय आली इंडियन रेल्वेकडून तर ती बघा. या नोटीस मध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की पब्लिकेशन ऑफ नोटिफिकेशन कशासाठीचं टेक्निशियनच्या रिक्रुटमेंटसाठीचं. किती असणार आहे तर अबाउट 9000 म्हणजे 9000च्या आसपास त्या रिक्रुटमेंटची वॅकन्सीज असणार आहे. क्लिअर. द पब्लिकेशन ऑफ नोटिफिकेशन, कधी नोटिफिकेशन पब्लिक होणार आहे तर फेब्रुवारी मध्ये, राईट. आता फेब्रुवारी चालूच होतोय. फेब्रुवारी 2024 या महिन्यामध्येच आता हे नोटिफिकेशन येणार आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन, मार्च एप्रिल मध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्यासाठीचा टाइम देण्यात येणार आहे. क्लिअर. त्यानंतर कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटीज, ओके, कधी असणार आहे टेंटेटिव्हली शेड्यूल टू बी हेल्ड बिटवीन ऑक्टोबर आणि डिसेंबर. ऑक्टोबर आणि डिसेंबर मध्ये सीबीटीज म्हणलं म्हणजे 2 सीबीटी असणार, सीबीटी 1 आणि सीबीटी 2, राईट. एखादी ऑक्टोबर मध्ये असेल तर दुसरी सीबीटी ही डिसेंबर मध्ये असेल 2024 ची. शॉर्टलिस्टिंग फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी रिलीज इन फेब्रुवारी 2025. फेब्रुवारी 2025 मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी शॉर्टलिस्टिंग होईल. आता प्लीज नोट द सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस फॉर द नेक्स्ट सायकल of a recruitment to be post of a technician is provisionally planned to issue in April 2025. त्याच्या पुढच्या वर्षीची जी जाहिरात येणार आहे ती एप्रिल 25 मध्ये येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. 31 तारखेचंच हे नोटिफिकेशन आहे. क्लिअर. म्हणजे हे त्यांनी सर्वच शेड्यूल तुमच्या पुढे घेऊन आले. कशामुळे घेऊन आले? कारण मुलांचा दबाव, राईट. कशाचा दबाव तर असिस्टंट लोको पायलट मध्ये जेवढ्या एक्सपेक्टेड वॅकन्सीज होत्या तेवढ्या काढण्यात आल्या नाहीत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. आता बघा, याचं पूर्ण समजून घेऊ आपण कोण कोण इलिजिबल असणार आहे, राईट. तर कोण कोण इलिजिबल असणार आहे तर सर्वप्रथम तुमच्या 10वी प्लस आयटीआय झाला असेल तरी तुम्ही इलिजिबल असणार आहात. 10वी प्लस आयटीआय झाला असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहात. त्यानंतर तुमचं 12वी पीसीएम झालेलं असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात. फक्त 12वी पीसीएम असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात. तुमचा आयटीआय असेल 10वी नंतर तरी इलिजिबल आहात. तुमचा डिप्लोमा असेल तरी इलिजिबल असाल. डिग्री असेल तरी इलिजिबल असाल, राईट. डिग्री, डिप्लोमा, आयटीआय आणि 12वी वाले हे सर्व टेक्निशियनच्या जॉबसाठी इलिजिबल असणार आहे. सॅलरी 19,900 इनिशियल पे आहे, म्हणजे 35-36 हजाराच्या आसपास तुमच्या हातात सॅलरी सुद्धा येईल. आयटीआय वाल्यांना विचार करा, जर आयटीआय केल्या तुम्हाला एवढी चांगली सॅलरी येत असेल तर किती चांगली आहे, अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी, राईट. डिग्री वाले आता बघा जॉब पटापट पकडून घ्या. एकदा तुम्ही रेल्वेमध्ये आले ना मग इंटरनल त्यांचे प्रमोशन्स वगैरे होत राहतात, ओके. जेई वगैरे साठीच्या रिक्रुटमेंट येत राहतात, त्याच्यात सुद्धा तुम्हाला चांगली संधी मिळते. पण सर्वप्रथम तुम्हाला संधी घ्यावी लागेल. एज लिमिट 18 ते 28 हे मागचं एज लिमिट आहे, नवीन आहे का नाही. आता एएलपी ला जसं 3 वर्षाचं ऍडिशन दिलं तसं टेक्निशियन साठी सुद्धा 3 वर्षाचं ऍडिशनल एज लिमिट मिळू शकतं, राईट. आणि ते मिळणारच आहे, नाही तर पुन्हा आंदोलन होणार आहे. त्यामुळे 18 ते 28 जनरल साठी, ओबीसी साठी 3 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे 31 पर्यंत, एससी एसटी साठी 5 वर्ष म्हणजे 33 पर्यंत. क्लिअर. आणि ऍडिशन होईल सगळ्यांसाठी 3-3 वर्षाचं. आता बघा याचा
सिलेबस काय असणार आहे तर सीबीटी 1 असेल तुमची, क्वालिफाईंग इन नेचर आहे, एका तासाची असेल आणि 75 क्वेश्चन्स असतील, एका तासाची 75 क्वेश्चन एएलपी सारखी सेम असेल. जसं तुमचं मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंग आहे, जनरल सायन्स आहे आणि जनरल अवेअरनेस आहे. हे 20 क्वेश्चन असू शकतात, हे 20 क्वेश्चन असू शकतात, हे 25 आणि हे 10. ओके, यावेळेस एएलपी ला सुद्धा असं सेपरेट दिलं नाही कुठलं किती मार्काला येतं, पण आपण मागच्या एक्सपिरियन्स वरून सांगितलं एएलपी ची सीबीटी 1 आणि टेक्निशियनची सीबीटी 1 सिलेबस सेम आहे. त्यानंतर सीबीटी 2 मध्ये 2 पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट ए आणि पार्ट बी. आता बघा, पार्ट ए क्वालिफाईंग इन नेचर, सॉरी पार्ट बी क्वालिफाईंग इन नेचर आहे, तो ट्रेड स्पेसिफिक आहे. पार्ट ए जो आहे तो तुमचा फायनल मेरिट लिस्टला कन्सिडर होणार आहे. सीबीटी 2 चा पार्ट ए फायनल मेरिट लिस्ट साठी कन्सिडरेशन होईल. पार्ट बी जो आहे क्वालिफाईंग इन नेचर आहे. राईट, याच्यामध्ये बघा पार्ट ए मध्ये तुमचं मॅथमॅटिक्स असेल, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असेल, जनरल सायन्स असेल आणि जनरल अवेअरनेस ऑन करंट अफेअर. राईट, तर हे तुमचे 90 क्वेश्चन्स, 100 क्वेश्चन 90 मिनिट्स, 100 क्वेश्चन 90 मिनिट्स. क्लिअर, हे झालं तुमचं पार्ट 2 ऑफ सीबीटी 2 चा पार्ट ए. राईट, सीबीटी 2 चा पार्ट बी जो आहे तो 75 क्वेश्चन्स असतील, 60 मिनिट मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं, 75 मार्कालाच असतील आणि हे फक्त तुम्हाला क्वालिफाईंग करायचं आहे. मागच्या वेळेस बरेच ट्रेड स्पेसिफिक आहे, त्यामुळे तुम्हाला याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस इथं कटकले होते लोक. क्लिअर, कारण तुम्ही जर स्पेसिफिकली त्याची तयारी नाही केली तर क्वालिफाय होणार नाही. राईट, आपली टेक्निशियन सुद्धा आपण बॅच लॉन्च करू, जी एएलपी आहे ना तेच कंटिन्यू करा, तेच तुम्हाला टेक्निशियनला सुद्धा कामी येणार आहे. त्यामुळे एएलपी आणि टेक्निशियन हे दोन्ही सोबत तयारीला लागा. लागले नसेल तर राईट, एएलपी चे फॉर्म सुरू झाले, 5 तारखेच्या नंतर फॉर्म सुरू करा. येणारे अपडेट मी सर्व तुमच्यापर्यंत घेऊन येत जातो. आता मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.